नमस्कार. बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे, त्याचा एन्काउंटर आणि या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेली याचिका, त्या याचिकेत नुकताच एक महत्त्वाचा निकाल आला आणि मला खात्री आहे या निकालाबद्दलच्या बातम्या आपण वाचल्या असतील, पाहिल्या असतील, मीही वाचल्या. पण बरेचदा काय होतं की प्रत्यक्ष निकाल आणि त्याचं वार्तांकन यामध्ये कधी-कधी तफावत असते. म्हणून या निकालाची अधिकृत प्रत उपलब्ध होईपर्यंत या विषयावर व्यक्त होण्यापासून मी जरा थांबलो होतो. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची ती प्रत त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्या निकालाचा थोडक्यात जर गोषवारा सांगायचा झाला, तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर होतं का हत्या होती, या संदर्भातनं जो वाद निर्माण झाला, त्या वादाच्या अनुषंगाने याचिका दाखल झाली. याचिका दाखल झाल्यावर त्याच्या चौकशीचे आदेश निघाले. म्हटल्यावर तिथल्या दंडाधिकारी म्हणजे मॅजिस्ट्रेटनी चौकशी केली आणि त्यांनी त्याचा अहवाल उच्च न्यायालयामध्ये सुपूर्द केला. आता त्या अहवालाची विशेष माहिती या निकालात नसली तरी या निकालात एक महत्त्वाचा मुद्दा अगदी स्पष्ट करण्यात आलेला आहे. तो म्हणजे अक्षय शिंदेच्या मरणाकरता त्या अहवालामध्ये नमूद असलेले 5 लोक कारणीभूत आहेत. आणि मला वाटतं हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे जे सगळे एन्काउंटर किंवा त्यांनी बंदूक हिसकावली, मग आम्ही स्वसंरक्षणार्थ हल्ला केला, त्याच्यात त्याचं निधन झालं, हे कितपत खरं, कितपत खोटं, हे आता सगळं संशयास्पद आहे. आणि जेव्हा मॅजिस्ट्रेटच्या रिपोर्टमध्ये असा अहवाल येतो की त्याच्या मरणाकरता हे 5 लोक दोषी असू शकतात किंवा कारणीभूत असू शकतात, तेव्हा ते प्रकरण अजूनच गंभीर होतं. आता या निकालाची प्रत जेव्हा सरकारी पक्षाला देण्यात आली, तेव्हा सरकारी पक्षाने सुद्धा सांगितलं की हा जो अहवाल आहे याच्या अनुषंगाने जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती आम्ही करू. आता ही कायदेशीर कारवाई कुठली याबाबत सुद्धा काही स्पष्टता आलेली नाही. आता जे 5 लोक त्या आरोपीच्या मरणाला कारणीभूत आहेत, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणार का, का इतर कोणती कारवाई करणार, या गोष्टी येत्या काही काळात उलगडल्या जातील. आता अक्षय शिंदे, त्याचा एन्काउंटर, त्याच्याबद्दल उच्च न्यायालयाचा निकाल, या सगळ्या गोष्टींचा आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विचार करणं अगत्याचं ठरतं. पण हा विचार करण्या अगोदर आपण थोडासा या घटनेचा धावता आढावा घेऊया. कारण समाज म्हणून आपली स्मृती ही अत्यंत कमी असते. तर अगदी सुरुवातीला झालं काय, तर बदलापूरमधल्या एका शाळेमध्ये त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्याच्यानंतर त्याचा गुन्हा दाखल करण्याकरता तिच्या आईला ताटकळत ठेवण्यात आलं. पोलिसांनी त्याचा छळ केला. ते प्रकरण चिघळलं. त्याच्यानंतर पालकांनी शाळेबाहेर आंदोलन करायचा प्रयत्न केला, तर त्यांना तिकडनं हुसकावलं. मग चिडलेले लोक सगळे रेल्वे रुळावर उतरले, रेल्वे रोखून धरली. मग ती सगळी चक्र हल्ली, मग गुन्हा दाखल झाला. मग अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं आणि त्याला एका ठिकाणून दुसरीकडे नेत असताना एन्काउंटर घडलं आणि त्याच्यात त्याचं निधन झालं. त्याच्यानंतर या नाट्याचा दुसरा अंग सुरू झाला. ते म्हणजे अक्षय शिंदेच्या नातेवाईकांनी ही हत्या असल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्या याचिकेच्या अनुषंगाने जो चौकशी अहवाल झाला, त्याच्या अनुषंगाने काय निकाल आला, तो आपण आता थोडक्यात बघितलं. आता हा जो सगळा घटनाक्रम आहे, याच्याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये एक अशी भावना आहे की बलात्कारीच होता ना, त्याला असं मारायलाच पाहिजे होतं, त्यात काय गैर झालं. पण हा प्रश्न त्या बलात्कारापुरता मर्यादित नाही. या बाबतीत लॉर्ड ॲक्टन हा एक पाश्चिमात्य विद्वान होता. त्याचं एक फार छान वाक्य आहे की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. म्हणजे सत्ता ही व्यक्तीला भ्रष्ट करते आणि अमर्याद किंवा पूर्ण सत्ता ही त्या व्यक्तीला पूर्णतः भ्रष्ट करते. म्हणजे अक्षय शिंदे, त्याचा दोष, त्याचं पारिपत्य हे एका बाजूला राहिलं असतानाच अशा प्रकारे कायदा हातात घेऊन हत्या करण्याचा परवाना शासनाच्या कोणत्याही घटकाला असता कामा नये, हे जास्त महत्वाचं आहे. कारण मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जर अशी अमर्याद सत्ता एखाद्या घटकाच्या हातात आली तर त्याचा तो कसा वापर करेल हे आपल्याला सांगता येणं अशक्य आहे. आपण गेल्या आपल्या इतिहासामध्ये जर डोकावलं तर आपल्याला असे कितीतरी दाखले दिसतील की चांगलं करण्याकरता म्हणून लोकांनी अमर्याद सत्ता एका व्यक्तीच्या हातात दिली, तो हुकुमशहा बनला आणि नंतर अमर्याद सत्ता आल्यावर त्याचा दुरुपयोग करून त्यांनी त्याच लोकांना छळलेलं आहे.
म्हणून कोणत्याही परिस्थितीत अमर्याद सत्ता ही वाईटच. आता कायदा सुव्यवस्था आणि पोलीस याचा थोडासा विचार करूया. आता अक्षय शिंदे आणि बदलापूर प्रकरणासारखी जी प्रकरणं घडतात, ही प्रकरणच एकंदर व्यवस्थेचा किंवा कायद्याचा धाक नसल्याचं द्योतक आहे. मग हा दोष असतानाच त्याचं परिमार्जन करण्याकरता हत्येचा दुसरा दोष घ्यायची परवानगी देता येईल का, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण एकीकडे आम्हाला कायदा सुव्यवस्था राखायला जमत नाहीये, त्यामध्ये काही कायदेशीर कारणं असतील, कायद्यातल्या काही त्रुटी असतील, न्यायव्यवस्थेतल्या काही त्रुटी असतील, पण त्या त्रुटी आहेत त्यामुळे आम्हाला कायदा सुव्यवस्था राखता येत नाहीये म्हणून आम्हाला हत्या करता येईल का, तर याचं उत्तर 100% नाही असंच असलं पाहिजे. कारण पोलिसांच्या हातामध्ये जर अमर्याद सत्ता गेली तर ते चांगल्या करता ती वापरतील का वाईटा करता वापरतील, हे आज आपल्याला ठरवता येत नाही, किंबहुना याच्याबद्दल कोणीही खात्री देऊ शकत नाही. बरं, अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांचं कौतुक करताना त्या मुलीच्या आईला गुन्हा दाखल करताना ताटकळत ठेवणारे सुद्धा पोलीस अधिकारीच होते ना, हे आपण विसरतो. मग अशा परिस्थितीत अशा पोलीस अधिकाऱ्याकडे जर अमर्याद सत्ता असती तर काय झालं असतं. म्हणजे जेव्हा आपण अमर्याद सत्तेचा विचार करतो तेव्हा ती केवळ विधायक कार्याकरताच वापरली जाईल असं जे आपलं गृहीतक असतं, त्याचा आणि वास्तवाचा काहीही संबंध नाही. अमर्याद सत्ता एकदा आली की ज्याच्या हातात ती अमर्याद सत्ता येईल ती तो कशा प्रकारे राबवेल हे कोणालाही सांगता येणार नाही. म्हणून आपल्या व्यवस्थेत कोणाच्याच हातात अमर्याद सत्ता नाही ही एक चांगली गोष्ट आहे. काही वेळेला आपल्याला असं वाटतं की यार पोलिसांच्या हातात अमर्याद सत्ता द्या म्हणजे हे सगळं साफ करतील. बरेचसे राजकीय लोक सुद्धा असं म्हणतात की 48 तास पोलिसांना मोकळीक द्या, काय 2 दिवस पोलिसांना मोकळीक द्या, कसं सगळं सुतासारखं सरळ करतात बघा. पण हे सगळं भ्रामक आहे, या सगळ्या बोलायच्या गोष्टी. कारण तसं जर शक्य असतं तर तसं केव्हाच झालं असतं आणि आजपर्यंत ज्या अर्थी असं काही झालेलं नाहीये, त्यामुळे इथून पुढे सुद्धा तसं काही करणं शक्य नाही. बरं, एकंदर समाजाचा किंवा लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर बहुसंख्य लोक हे सज्जन, पापभिरू, कायदा पाळणारे आहेत. अगदी थोडेसे लोक खलप्रवृत्तीचे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत आणि त्या लोकांनाच आपल्या व्यवस्थेला सांभाळता येत नाहीये, तर त्यांना अमर्याद सत्ता दिली तर त्याचं काय ते नक्की करणार आहेत. म्हणजे आता जेव्हा ही आकडेवारी आणि टक्केवारी देण्यात येते तेव्हा एकंदर लोकसंख्येचा विचार केला तर अमुकच टक्के गुन्हे, तमुकच टक्के गुन्हे, अमुकच टक्के गुन्हेगारी म्हणून पोलीस लोक किंवा ही एकंदर व्यवस्था आपली पाठ थोपटून घेत असतात. पण हे खुळ्याचा प्रकार आहे. कारण माणसाला गुन्हा करायचा आहे, गुन्हा करण्याला तो उद्युक्त होतोय, पण तुमच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या भीतीमुळे तो गुन्हा करत नाहीये असे काही बहुसंख्य लोक नाहीये. बहुसंख्य लोक हे मुळात सज्जन आहेत, संस्कारी आहेत आणि कायद्याची भीती असली किंवा नसली तरी त्यांची वृत्तीच गुन्हेगारी नाहीये. म्हणजे आपण गुन्हा केला तर काहीतरी आपल्याला परिणाम भोगायला लागतील म्हणून ते गुन्हा करत नाहीयेत असे ते लोक नाहीयेत, ते मुळातच सज्जन आहेत. त्यामुळे जे मुळातच लोक सज्जन आहेत आणि त्यांच्यामुळे बहुसंख्य समाज जो चांगला आहे त्याचं योगदान किंवा त्यामुळे जी चांगली परिस्थिती आहे त्याच्यात पोलिसांचं योगदान शून्यच आहे. त्याचं योगदान जर कोणाला असेल किंवा त्याच्यात कोण कारणीभूत आहे असं जर ठरवायचं असेल तर सर्वसामान्य चांगले लोक, संस्कारी लोक आणि त्यांनी पुढच्या पिढ्यांवर केलेले चांगले संस्कार ह्याचं ते फलित आहे. तुमची कायदा सुव्यवस्था, तुमच्या कायदा सुव्यवस्थेचा धाक म्हणून बहुसंख्य लोक चांगले वागतात हा फसवा प्रचार आहे. कारण दैनंदिन जीवनात तुम्ही आपल्या आजूबाजूला बघा, कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्यावर संस्कारच असे झालेले आहेत की ते वाईट वागणारच नाहीत, ते वाकड्या वाटेत शिरणारच नाहीत. कायद्याचा किंवा या सगळ्या गोष्टीचा त्यांना कितीही त्रास होत असला तरी त्याच्या विरुद्ध कोणतेही बेकायदेशीर कृत्य न करणं हे त्यांच्या डीएनए मध्येच आहे. त्यामध्ये आपल्या व्यवस्थेचा किंवा पोलीस प्रशासनाचा काहीही हात नाही. म्हणून परत आता या सगळ्या विषयाचा जर समारोप करायचा झाला तर आपल्याला असंच म्हणता येईल की एकीकडे कायदा सुव्यवस्था राखण्यात आलेलं अपयश झाकण्याकरता दुसरीकडे एन्काउंटर किंवा हत्या करायचा परवाना दिला जाऊ शकत नाही. आता या प्रकरणात जे शासन कारवाई करेल, आता तो खुनाचा गुन्हा दाखल होतो का अजून कुठला गुन्हा दाखल होतो, मग सिद्ध होतो का, त्याचं काय होतं, या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत.
पण ह्या निमित्ताने कोणाच्याही हातात अमर्याद सत्ता न जाण्याकरता ही जी आपली न्यायव्यवस्था आहे ती जी काम करते ती किती महत्वाची आहे ते या दृष्टीने परत एकदा आपल्या लक्षात येतं. म्हणजे अक्षय शिंदे सारख्या आरोपीच्या कुटुंबाला सुद्धा आपलं गाऱ्हाणं मांडायला न्यायव्यवस्था मोकळी आहे. आणि केवळ आरोपी कितीही त्या घृणास्पद असला तरी त्याच्या कुटुंबाचा ज्या काही विवंचना असतील किंवा त्या कुटुंबाची जी काही गाऱ्हाणी असतील ती ऐकली गेलीच पाहिजे. तुमच्या मुलाने एवढं घृणास्पद कृत्य केलंय म्हणून तुम्हाला आम्ही कोणी ऐकणारच नाही किंवा तुमचं काय ऐकून घेणारच नाही, तुम्हाला काही दिलासा देणारच नाही, अशी अधिकृत भूमिका कोणीही घेऊ शकत नाही आणि ती तशी घेऊही नाही. आणि म्हणूनच मुंबई उच्च न्यायालयाने यांच्या याचिकेची दखल घेतली. बरं तडकाफडकी काही निकाल न देता बाबा नक्की झालंय काय याची त्या मॅजिस्ट्रेटला चौकशी करायला सांगितली. त्यांनी चौकशी केली. त्या चौकशीच्या अहवालामध्ये जे आलं त्यावर फक्त उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आणि त्या अहवालावरचं न्यायालयाचं शिक्कामोर्तब याच्यामुळे आता सरकारला पुढची कारवाई करायला लागेल अशी एक आता शक्यता निर्माण झालेली आहे. या बाबतीत आता पुढे काय होतं ते येणाऱ्या काही काळात आपल्याला कळेलच. आपल्याला याबाबत काय वाटतं? अक्षय शिंदे किंवा अशा कोणत्याही आरोपीचं एन्काउंटर करणं हे योग्य आहे का? पोलिसांना असे अमर्याद अधिकार असले पाहिजेत का? याबाबत आपल्याला काय वाटतं? आपले विचार काय आहेत ते कमेंट्समध्ये अवश्य कळवा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. धन्यवाद.